आणि आता एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे मुलींच्या शिक्षणासंदर्भातली। वंचित मुलींच्या शिक्षणासंदर्भातली बातमी आहे। 42 शाळा बंद करण्याचा आणि केवळ वसतिगृह सुरू ठेवण्याचा अहवाल शिक्षण परिषदेने दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे 26,000 मुलींच्या शिक्षणाची आबाळ होण्याची भीती व्यक्त केली जाते। मुलींच्या शाळांमध्ये शिक्षकांची 301 पदं मंजूर असताना सुद्धा केवळ 150 जणच आता या ठिकाणी कार्यरत आहेत। उर्दू शिक्षकांची 4 पदं मंजूर असताना सुद्धा एकच शिक्षक आहे। प्रत्येक शाळेमध्ये मुख्याध्यापक पद मंजूर असताना सुद्धा एकही पद भरलं गेलेलं नाहीये असं परिषदेने अहवालात स्पष्ट केल्याची माहिती आहे। त्यामुळे हा भोंगळ कारभार प्रशासनाचा समोर आलेला आहे। वंचित मुलींच्या 42 शाळा बंद करण्याचा निर्णय आता घेण्यात येणार आहे। केवळ वसतिगृह सुरू ठेवण्याचा अहवाल शिक्षण परिषदेने दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आता बातमी आहे डीएड अभ्यासक्रमासंदर्भातली। डीएड अभ्यासक्रम प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर झालंय। आजपासून 18 जून पर्यंत इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज दाखल करता येणार आहे। तर 3 ते 19 जून दरम्यान उमेदवारांच्या अर्जांची ऑनलाईन पडताळणी होईल। त्यानंतर 26 जूनला गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे। दरम्यान डीएड प्रवेशाची पहिल्या फेरीची यादी ही 27 जूनला प्रसिद्ध करण्यात येईल। पात्र विद्यार्थ्यांना 27 जून ते 1 जुलै दरम्यान प्रवेश घ्यावा लागणार आहे।